यूव्ही रेडिएशन जे हं, असतं, हं, 2 प्रकारचे यूव्ही रेडिएशन्स असतात. यूव्ही ए आणि यूव्ही बी. हं. तर कधीही तुम्ही सनस्क्रीन घेताय, तर लूक फॉर अ ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन. बरं. ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे त्याच्यामध्ये यूव्ही ए आणि यूव्ही बी हं, दोन्ही फिल्टर्स असतात आणि एक एस-पी-एफ जे असतं, सन प्रोटेक्शन फॅक्टर, हं. की त्या सनस्क्रीनची किती आपण म्हणू शकतो एकदम कॉमनली बोलायचं तर, की त्याची किती कुवत आहे तुम्हाला ओके. उन्हापासून प्रोटेक्ट करण्यामध्ये. तर हं, 30 एस-पी-एफ च्या पुढे 30 एस-पी-एफ डे टू डे बेसिसवर हं, तेवढं पुरेसं आहे. हं. अगदी उन्हाळ्याच्या दिवसात तुमचं बाहेरचं काम आहे, फील्ड वर्क आहे राइट. किंवा जास्त फिरायचं काम आहे हं, किंवा तुम्ही व्हेकेशनवर चाललात, बीचवर आहात, हं. ट्रेकिंगला, जेव्हा जास्त एक्सपोजर आहे, तर तुम्ही एस-पी-एफ 50चं सनस्क्रीन चूज करू शकता. ओके. आपल्याकडे आता ब्लू लाईट चे पण फिल्टर्स असलेले सनस्क्रीन्स आहेत. ओह! तर ब्लू लाईट इज जे लोकं जास्त ज्यांना स्क्रीन एक्सपोजर आहे. अच्छा. ऑफिस वर्क आहे, स्क्रीन एक्सपोजर आहे. ओके. सो त्यातून पण निघणारं जे रेडिएशन असतं, त्याने हं. सुद्धा स्किनचे पिगमेंटेशन आणि बाकी हे प्रकार वगैरे सुरू होऊ शकतात. सो त्या सेट ऑफ पॉप्युलेशननी दे कॅन चूज अ सनस्क्रीन की ब्रॉड स्पेक्ट्रम अँड विथ ब्लू लाईट फिल्टर्स. ओके. हां. आणि जसं सूट होणं राइट. जे तू विचारलंस, तर हे बघ ॲलर्जी हा कॉन्सेप्ट असा आहे ना, की आपण नॉर्मली प्रेडिक्ट नाही करू शकत, बरोबर. की एखाद्या व्यक्तीला होईल की नाही होणार. हं, हं. तर त्याच्यामध्ये जे मेडिकेटेड सनस्क्रीन्स आहे, जे आम्ही रेकमेंड करतो, दे आर जनरली सेफ कारण त्याचे राइट. स्टडीज असतात. हं, त्याचे जे त्याच्यामध्ये जे इन्ग्रीडियंट्स आहे, त्याचं जे पर्सेंटेज आहे, ते हं, त्याचा अभ्यास झालेला असतो. हं, सो दॅट आणि अजून 2 प्रकार आय विल टेल यू सनस्क्रीनचे जे आहे, हं. केमिकल आणि फिजिकल. ओह! तर केमिकल सनस्क्रीन्स असतात, जे की तुमचं जे यूव्ही रेडिएशन आहे, हं. त्याला ॲब्झॉर्ब करून एक प्रोसेस तयार होते आणि अच्छा. स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतात ते. सो आणि फिजिकल सनस्क्रीन्स असतात, जे की आपण लावल्यावर दे फॉर्म लाइक अ लेयर ऑन द स्किन. अच्छा. तर उन्हाच्या आणि तुमच्या त्वचेच्या मधलं बॅरियर. एक लेयर. सो त्यातल्या त्यात जी फिजिकल सनस्क्रीन्स आहे, हं. त्याच्यामध्ये ॲलर्जीचं प्रमाण अतिशय कमी आहे. बरं. आपण लहान मुलांना, अगदी बाळांना सुद्धा, हं. ज्यांना काही आहे त्वचेचे कंडिशन्स, जिथे हं, हं, उन्हापासून हं. त्रास होतो, तर एक इतक्या लहान पॉप्युलेशनमध्ये पण आपण फिजिकल सनस्क्रीन रेकमेंड करतो. बरं. येस. पण स्किनमध्ये सुद्धा वेगवेगळे टाइप असतात. जसं हो, ऑइली स्किन आहे, हो. ड्राय आहे, कॉम्बिनेशन आहे. त्यावरती सुद्धा ठरतं का, की सनस्क्रीन कुठलं लावलं पाहिजे? कारण हं. आजकाल जेल फॉर्ममध्ये पण आलेलं आहे, क्रीम फॉर्ममध्ये आहे आणि ते करेक्ट, मॅट फिनिश देणारं करेक्ट. सिलिकॉन बेस्ड सुद्धा सनस्क्रीन आहे. हो. मग त्या लोकांनी कसं निवडायचं? तर जिथे ड्राय स्किन आहे हं. आणि तर तिथे मग जे हायड्रेटिंग बेस आहे, क्रीम बेस आहे, क्रीम बेस. तो यूज ओके. होतो, त्याचा हं. उपयोग होतो. जिथे ऑइली स्किन आहे, तिथे जे जेल बेस सनस्क्रीन्स आहे, तर हं. पेशंट ते जेल बेस सनस्क्रीन्सने जास्त कम्फर्टेबल असतो. ऑइली स्किन, पिंपल्स हं. ज्यांना जास्त टेंडन्सी आहे. हं. आणि जे सिलिकॉन बेस्ड आहे, सिलिकॉन बेस्ड बऱ्यापैकी फिजिकल सनस्क्रीन्स असतात. अच्छा. तर जे वर्किंग पॉप्युलेशन आहे, ज्यांना एक म्हणजे हे नको आहे, की काहीतरी मी लावलंय चेहऱ्यावर, हे हं. मला दिसायला नको आहे किंवा घाम जास्त येतो हं. आणि मला लाईट हवंय. देन मग जे सिलिकॉन बेस्ड आहे किंवा मॅट फिनिश्ड आहे हं. सनस्क्रीन, हं. तर ते जास्त सूट होतं.